नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील प्रकरण नंबर 2 वर्ग समीकरणे या वर्ग समीकरणे प्रकरणामधील सराव संच 2.6 मधील एक उदाहरणाचा आपण पाहणार आहोत. हे उदाहरण बोर्डाच्या परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला विचारतात. हे उदाहरण जे आहे ते आपल्याला शाब्दिक उदाहरण आहे. पहा, वर्ग समीकरणामधले शाब्दिक उदाहरण. शाब्दिक उदाहरण लक्षात घ्यायचं, आपण व्यवस्थित वाचन त्याचं करायचं, अर्थपूर्ण वाचन करायचं आणि त्याच्यावरून आपण समीकरण तयार करायचं. समीकरण तयार केलं की आपल्याला एकदम सोपं जातं. काय दिले पहा, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. वयाच्या संदर्भातला प्रश्न आहे. पहा, प्रगती व्यक्ती आहे, प्रगती, आणि तिचं आजचं वय आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग प्रगतीचं आजचं वय आपल्याला माहित आहे, त्यासाठी आपण अक्षर म्हणायचं आहे प्रगतीचे आजचे वय x वर्षे मानू. आजचं वय आपल्याला माहित नाही म्हणून ते आपण मानलंय x वर्ष. आता काय म्हणते बघा, प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या, 2 वर्षापूर्वी, पूर्वी म्हणजे मागचा कालावधी, म्हणजेच त्याच्यामध्ये आपला वजा करायचा आहे. मग आजचं वय x, त्याच्या पूर्वी 2 वर्ष म्हणजे अगोदरचं आपला x च्या अगोदरचं 2 वर्षापूर्वीचं तिचं वय काय मिळेल आपला x वजा 2. हे 2 वर्षापूर्वीचं वय. आणि काय सांगितलंय 3 वर्षानंतरचं, 3 वर्षानंतर, वर्षानंतर म्हणजे अधिक करायचंय x अधिक 3. 2 वर्षापूर्वी म्हणजे प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय काय होईल x वजा 2. 3 वर्षानंतर काय वय होईल x अधिक 3. वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार म्हणजे या 2 वयांचा आपला गुणाकार करायचा आहे. गुणाकार किती आहे 84 आहे, असं समीकरण आहे. परत पहा, 2 वर्षापूर्वीचं वय, प्रगतीचं आजचं वय x मानलंय, 2 वर्षापूर्वीचं वय मिळेल x वजा 2. 3 वर्षानंतरचं वय मिळेल x अधिक 3 आणि त्यांचा गुणाकार म्हणजे 2 कंसांच्या मध्ये गुणाकाराची क्रिया, गुणाकार किती होतोय 84 आहे. आता आपला हे वर्ग समीकरणामध्ये याचं रूपांतर करायचंय, कंस सोडवायचा आहे. कंस सोडवायचा आहे म्हणजे पहिल्या कंसातल्या पहिल्या पदाने या दोघांना गुणायचं आहे. म्हणजे x ने x ला गुणलं x वर्ग, परत x ने अधिक 3 ला गुणलं अधिक 3x, म्हणजे पहिल्या पदाने या दोन्ही कंसातल्या दोन्ही पदांना गुणलं. आता पहिल्या कंसातल्या दुसऱ्या पदाने ही दोन्ही कंसांना गुणायचं आहे. वजा 2 ने x ला गुणलं वजा 2x, वजा 2 ने अधिक 3 ला गुणलं वजा अधिक, वजा मिळेल 6 बरोबर 84. ते आहे तसंच. आता आपल्याला म्हणून x वर्ग आहे तसंच इथं स्वरूप पद आहेत, म्हणजे समान पद आहेत, दोघांचाही घातांक एकच आहे, पण त्याचा सहगुणक पहा 3x चा सहगुणक 3 आहे, 2x चा सहगुणक 2, याचं चिन्ह अधिक आहे, याचं वजा चिन्ह आहे, भिन्न चिन्हांची वजाबाकी मिळेल, मोठ्या पदाचं चिन्ह अधिक आहे, 3 मधून 2 गेले, 1 राहिला, 1x किंवा x, वजा 6 आहे तसंच. याच वेळेस आपल्याला 84 उजवीकडे, त्याला आणून डावीकडे, वजा 84 बरोबर 0. परत आपल्याला या ठिकाणी या 2 संख्यांची क्रिया करायची आहे. म्हणून x वर्ग आहे तसंच, अधिक x आहे तसंच, वजा 6 वजा 84, वजा वजांची बेरीज होईल, चिन्ह वजा, आणि 84 6 यांची बेरीज मिळेल 90 बरोबर 0. आता आपल्याला एक वर्ग समीकरण मिळालंय x वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. हे वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने सोडवायचंय, म्हणजे वर्ग पदाचा सहगुणक आहे 1 आणि स्थिर पद आहे 90 वजा 90. मग 1 आणि वजा 90 यांचा गुणाकार मिळेल आपल्याला वजा 90 किंवा 90. आपल्याला 90 चे अवयव पाडले पाहिजेत आपल्याला. 90 मग 90 चे अवयव काय आहेत पहा, 90 एक 90. त्याच्यानंतर दुसरा अवयव 30 गुणिले 3, 30 त्रिक 90. त्याच्यानंतर काय बघा 45 गुणिले 2, बरेचसे अवयव आहेत. त्याच्यानंतर काय विद्यार्थी मित्रांनो बघा 10 गुणिले 9, 10 9 90. त्याच्यानंतर काय अवयव आहे पहा, 15च्या सुद्धा पाढ्यात 90 आहेत, 15 सख 90, 15 सख 90. असे या 90 चे अवयव आपल्याला मिळालेले आहेत. पण आपल्याला काय कुठला यातला एकच अवयव या ठिकाणी लागू पडणार आहे. काय दिलंय पहा की वजा 90 गुणाकार यायला पाहिजे आणि मधल्या पदा इतकी बेरीज किंवा वजाबाकी, म्हणजे वजाबाकी यायला पाहिजे 1 वजाबाकी यायला पाहिजे आणि 90 गुणाकार आला पाहिजे. अशी यातली कोणती जोड आहे ते आपण शोधायचं आहे.
पहा 90 आणि 1 यांची वजाबाकी मिळते 89, ते येणार नाही, बेरीज इथे 91. 30 3 बेरीज 33, 30 आणि 3 ची वजाबाकी 27, तोही इथे येणार नाही. 45 2 ची बेरीज 47, 45 2 ची वजाबाकी 43 येणार नाही. 10 आणि 9 यांचा गुणाकार यांची बेरीज मिळेल 19, यांची वजाबाकी मिळेल 1. म्हणजे आपल्याला इथं हा लागू पडतोय, हा पण लागू पडणार नाही. 15 गुणिले 6 सुद्धा, कारण 15 आणि 6 बेरीज इथे 21, 15 आणि 6 वजाबाकी इथे 9. मग आपल्याला 90 ची या ठिकाणी फोड करायची आहे, वजा 90 ची आपल्याला, आणि ती फोड होते 10 आणि 9. आता आपल्याला या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे आणि गुणाकाराचं चिन्ह वजा आहे, म्हणजे या दोघांना वेगवेगळी चिन्ह द्यायची आहेत. पण वेगवेगळी चिन्ह जे आहेत ती मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं आहे आणि वजा चिन्ह दुसऱ्या पदाला द्यायचं आहे. असे आपला 90 ची फोड झाली 10 आणि 9, म्हणजे अधिक 10 वजा 9. आता आपल्याला पुढची स्टेप बघा. म्हणून एक्स वर्ग आहे तसंच मधलं पद मांडायचं नाही, त्याच्याऐवजी ही दोन पद अधिक 10x वजा 9x आणि स्थिर पद वजा 90 आहे तसंच बरोबर 0. आता एकूण 4 पद मिळाले, त्यातल्या 2 पदांच्या खाली अंडरलाईन करायचे, गट पडायचे त्यांचे. या दोघांमध्ये बघा, दोघांमध्ये सामायिक दिसतंय, सारखं दिसतंय x, म्हणून ते कॉमन काढू आपण. x बाहेर निघालं, कंसात x वर्ग मधला 1x बाहेर गेला, राहिला x, अधिक 10x मधला x बाहेर घेतलाय, 10 आहे तसंच राहील. कंस पूर्ण, पुढे वजा चिन्ह आहे तसंच. 9 आणि 90 इथं x आहे पण इथं x नाही. 9 आणि 90, 9 9च्या पाड्यात आहे आणि 9च्या पाड्यात 90 सुद्धा आहे, म्हणून इथं कॉमन निघेल आपल्याला सामायिक 9, कंसात राहील x. 9 ने 9 ला भागले की 1 उत्तर मिळेल, x आहे तसंच राहील. आता बाहेर चिन्ह वजा आलंय म्हणून आतलं चिन्ह बदलायचं आहे, आतलं चिन्ह अधिक होईल. 9 ने 90 ला भागल्यावर मिळेल 9 10 90. अशा प्रकारे x अधिक 10 या कंसात मिळेल. विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात ठेवायचं, पहिला कंस जो आहे तोच कंस, तसाच कंस दुसरा मिळाला पाहिजे, अन्यथा आपलं काहीतरी गडबड होणार, चूक होणार. इथं वजा चिन्ह आहे, ते बरेचसे विद्यार्थी वजा चिन्ह मांडतात, कारण बाहेर वजा चिन्ह घेतलं की आपलं चिन्ह बदलायचं आहे. आता सारखा कंस कोणता आहे तो मांडू आपण. x अधिक 10, दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. आता या कंस, हा कंस बरोबर 0 आहे, हा कंस बरोबर 0 आहे, म्हणजे दोन किमती मिळतील. x अधिक 10 याची किंमत 0 आहे, किंवा x वजा 9 बरोबर 0 याची किंमत 0 आहे. म्हणून आता अधिक 10 ची बाजू बदलू, म्हणून x बरोबर अधिक 10 तिकडे गेलं की वजा 10 मिळेल, किंवा x बरोबर वजा 9 त्या बाजूला गेलं की अधिक 9 मिळेल. अशा प्रकारे आपल्याला x च्या किमती मिळाल्या वजा 10 आणि x ची किंमत 9. पण आपल्याला काय विचारलंय बघा, x ची किंमत काढायची प्रगतीचे आजचे वय. मग आजचं वय, तिचं आजचं वय तर ऋण असणार नाही, मग तिचं आजचं वय धन असेल, म्हणजेच प्रगतीचे आजचे वय किती असणार आहे 9. म्हणून लिहायच्या शेवटी आपण, म्हणून प्रगतीचे, आपल्याला विचारलं प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथपर्यंत सोडवता आणि उत्तर लिहित नाही, उत्तर न लिहिल्यामुळे आपला अर्धा मार्क या ठिकाणी कट होऊ शकतो. अशा प्रकारे आपण हे वर्ग समीकरण तयार केलेलं आहे, शाब्दिक उदाहरणाचं तयार करून आपण प्रगतीचं वय काढलेलं आहे. धन्यवाद.